तुम्ही जे इतरांना देता तेच तुम्ही स्वतःला देत असता. हा टॉपिक रीड करणार आहे मी. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळणार आहे. इतिहासातील सगळ्यात महान अशा व्यक्तींनी कायम हेच सांगितले आहे की इतरांवर प्रेम करा. केवळ तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात म्हणूनच प्रेम केले पाहिजे असं नाही. हे तुमच्या आयुष्याचे जणू गुपित आहे. तुम्हाला आकर्षणाचा नियमच दिलेला आहे. तुम्ही जेव्हा इतरांना प्रेम द्याल तुम्ही स्वतः एक खूप छान आयुष्य जगू शकाल. तुम्ही इतरांना प्रेम द्याल तेव्हा तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणेच आयुष्य मिळेल. एकाच नियमावर सारे काही आधारित आहे. तुमच्या शेजाऱ्यावर तुमच्या स्वतः इतकेच प्रेम करा. संत पॉल ख्रिश्चन प्रेषित गॅलाटियन 5:14. प्रेमळपणा, प्रोत्साहन, सहकार्य, कृतज्ञता किंवा इतर कोणत्याही चांगल्या भावनेच्या स्वरूपात इतरांप्रती प्रेम व्यक्त करा आणि ते तुमच्याकडे परत येईल. पट्टीने या जास्त येईल. तुमचे आरोग्य, आर्थिक परिस्थिती, आनंद, नोकरी या साऱ्याच बाबतीत हे खरे ठरते. टीका, राग, संयमाचा अभाव, वाईट भावना यांद्वारे नकारात्मकता व्यक्त करा. तुम्हाला तेच परत मिळेल अगदी नक्की. आणि जशी नकारात्मकता परत येते ती देखील वाढूनच येते. अधिक नकारात्मकतेला आकर्षित करते. याचा परिणाम तुमच्या संपूर्ण आयुष्यावर दिसून येतो. हे दुसऱ्या व्यक्तीबद्दल नाही. तुम्ही तुमच्या नात्यात काय देत आहात हे तुम्ही आता सांगू शकता. हे नाते जर चांगले असेल तर तुम्ही नकारात्मकतेपेक्षा आणि कृतज्ञता देत आहात असा त्याचा अर्थ होतो. सध्याचे नाते जरी कठीण, आव्हानात्मक वाटत असेल तर याचा अर्थ तुम्ही नकारात्मकता जास्त प्रमाणात व्यक्त करत आहात. काही लोक असा विचार करतात की दुसऱ्या माणसामुळे नाते चांगले किंवा वाईट ठरत असते. पण आयुष्य असे नसते. तुम्ही प्रेमाच्या आवेगाला असे सांगू शकत नाही, दुसरी व्यक्ती प्रेम देईल तेव्हाच मी प्रेम देईन. तुम्ही प्रथम देईपर्यंत आयुष्यात कोणतीच गोष्ट तुम्हाला मिळत नाही. तुम्ही जे काही देता तेच तुम्हाला मिळते. त्यामुळे दुसऱ्या माणसावर काही अवलंबून नसते. सारे काही तुमच्यावर अवलंबून असते. तुम्ही काय देता व कोणत्या भावना जतन करता त्यावर सारे काही अवलंबून असते. त्या माणसाच्या तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींचा विचार करून, दाद देऊन, कृतज्ञ राहून तुम्ही तुमच्या नात्यात बदल घडवून आणू शकता. न आवडणाऱ्या गोष्टींपेक्षा आवडणाऱ्या गोष्टीकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ लागाल तेव्हा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडून येईल. दुसऱ्या व्यक्तीसोबत काही अतुलनीय घडले आहे अशा प्रकारे ते तुमच्याकडे येईल. पण हे अतुलनीय म्हणजे प्रेमाचा आवेग, कारण त्यामुळे नकारात्मकतेचा नाश होतो. नात्यामधील नकारात्मकता देखील यामुळे निघून जाते. तुम्हाला यासाठी काय करावे लागेल तर त्या माणसातले जे तुम्हाला आवडते त्याकडे लक्ष देऊन प्रेमाच्या आवेगाला बांधून ठेवावे लागेल. यामुळे तुमच्या नात्यातील सारे काही बदलून जाईल. प्रेमाच्या शक्तीमुळे पुन्हा एकत्र आलेली शेकडो जोडपी मला माहीत आहेत. पण एका महिलेची गोष्ट या सगळ्यात अगदी उठून दिसणारी आहे. या महिलेच्या मनातून तिच्या पतीबद्दलचे प्रेम नाहीसे झाले होते आणि त्याचे जवळ असणे देखील तिला सहन होत नसे. तिचा नवरा दररोज तक्रार करत असे. तो कायम त्रासलेला असे. तो उदासीन व रागीट झाला होता. तिला वेडेवाकडे बोलत असे आणि त्याच्या 4 मुलांनाही रागवत असे. प्रेम देण्याबद्दल जेव्हा या महिलेला कळले त्या क्षणी तिने ठरवले की वैवाहिक समस्यांबद्दल वाईट वाटण्यापेक्षा आनंदी राहिले पाहिजे. लगेचच त्यांच्या घरातील वातावरण बदलले. तिने तिच्या मुलांसोबतचे नाते देखील चांगले झाले. मग तिने तिचा फोटो अल्बम बघितले. त्यांच्या लग्नातील तिच्या नवऱ्यासोबतचे तिने फोटो बघितले. त्यातील काही फोटो तिने निवडले व आपल्या टेबलावर ठेवले. ते फोटो दररोज तिला दिसू लागले व अशा रीतीने काहीतरी छान असे तिच्या आयुष्यात घडले. पूर्वी जसे वाटत होते तसेच प्रेम तिला तिच्या नवऱ्याबद्दल परत वाटू लागले. हे प्रेम वाटू लागले तशी ही भावना आणखी वाढू लागली. आधी कधीही नव्हते असे प्रेम ती तिच्या नवऱ्यावर करू लागली. यामुळे तिच्या नवऱ्याची उदासीनता व रागही निघून गेला. ही महिला जिला आपल्याला नवऱ्यापासून अगदी दूर राहावेसे वाटत होते, आता त्यांना सतत एकमेकांवर प्रेम राहावेसे वाटू लागले होते. प्रेम म्हणजे स्वातंत्र्य. नात्यांमध्ये प्रेम देण्याबद्दल एक काहीशी तिरकस गोष्ट देखील आहे व ही गोष्ट अशी आहे ज्यामुळे आपल्याला हवे ते मिळवण्यापासून अनेक जण वंचित राहतात. ही गोष्ट फसवी आहे कारण लोक त्याला चुकीच्या पद्धतीने घेतात. इतरांना प्रेम देणे म्हणजे काय
याबद्दल स्पष्टता आणण्यासाठी आधी इतरांना प्रेम न देणे म्हणजे काय हे तुम्हाला समजून घेतले पाहिजे. दुसऱ्या माणसाला बदलण्याचा प्रयत्न करणे म्हणजे प्रेम देणे असा अर्थ होत नाही. दुसऱ्या माणसांसाठी चांगले काय आहे याचा विचार तुम्ही करणे म्हणजे प्रेम नाही. तुम्ही बरोबर आहात आणि दुसरी व्यक्ती चूक आहे असे समजणे म्हणजे प्रेम नाही. टीका करणे, दोष देणे, तक्रार करणे, तगादा लावणे, चुका काढत राहणे म्हणजे प्रेम नाही. तिरस्काराला तिरस्काराने जिंकता येत नाही, तिरस्काराला प्रेमाने जिंकता येते. हाच नियम निरंतर आहे. गौतम बुद्ध, बौद्ध धर्माचे संस्थापक. नात्यांमध्ये कशा प्रकारची काळजी घेतली जावी हे सांगण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगते. एका माणसाच्या पत्नीने त्याला सोडले आणि मुलांना देखील ती आपल्यासोबत घेऊन गेली. तो पुरुष उद्ध्वस्त झाला. त्याने त्याच्या पत्नीला दोष देणे सुरू केले. तिचा निर्णय मान्य करण्याचे त्याने नाकारले. तो तिला फोन करू लागला. तिचे मन वळवण्यासाठी जे काही करता येईल ते त्याने केले. तो आपल्या कुटुंबासाठी त्याच्या प्रेमापोटी हे सारे करतो आहे असे त्याला वाटत होते, पण त्याची पद्धत चुकीची होती. विवाह केल्याबद्दल त्याने त्याच्या पत्नीला दोष देणे सुरू केले. ती चुकते आहे आणि तो बरोबर आहे असे समजत होता. त्याच्या पत्नीने स्वतःचा मार्ग निवडला हे मानायला तो तयार नव्हता. तो सतत तिच्याशी संपर्क साधत असल्याने त्याला अटक झाली व तो तुरुंगात गेला. आपल्या पत्नीला तिच्या आवडीप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य आपण दिले नाही हे त्याच्या पुरुषाच्या लक्षात आले. त्यामुळेच तो त्याचे स्वातंत्र्यही गमावून बसला. आकर्षणाचा नियम हा प्रेमाचा नियम आहे. तुम्ही तो तोडू शकत नाही. तो जर तुम्ही तोडला तर तुम्ही देखील तुटता. मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली कारण कोणतेही नाते तुटणे ही काही जणांसाठी खूपच अवघड गोष्ट असते. दुसऱ्या माणसाला हवे तसं जगू देण्याचा हक्क तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही, कारण त्याचा अर्थ प्रेम देणे असा होत नाही. तुमचा प्रेम भंग होणे हा एक कटू अनुभव असतो, पण तरी देखील दुसऱ्यांच्या इच्छेला तुम्ही मान दिला पाहिजे. तुम्ही जे दुसऱ्याला देता तेच तुम्हाला मिळते आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्याचे स्वातंत्र्य नाकारता, नकारात्मक गोष्टींना आकर्षित करता व तुमचे स्वातंत्र्य देखील धोक्यात येते. पैशांचा ओघ तुमच्याकडे कदाचित कमी येईल, तुमचे आरोग्य खालावेल, तुमची नोकरी धोक्यात येईल, कारण या साऱ्या गोष्टी म्हणजे तुमच्या स्वातंत्र्यावरील मर्यादा. या आकर्षणाच्या नियमात दुसरा कोणताही माणूस नसतो. तुम्ही जे दुसऱ्यांना देता तेच तुम्हाला मिळते. दुसऱ्यांना प्रेम देणे याचा अर्थ असा नक्कीच होत नाही की कोणीही येऊन तुम्हाला त्रास द्यावा की तुमच्याशी वाईट वागावे, कारण याचाही अर्थ प्रेम देणे असा होत नाही. तुमचा वापर करण्यास दुसऱ्या व्यक्तीला मुभा देणे तुमच्या नक्कीच फायद्याचे नाही. प्रेम हे कणभर असते आणि या नियमाद्वारेच आपण शिकत व वाढत जातो. या शिकण्यातून आपल्याला काही परिणामांना समोर जावे लागते. त्यामुळे दुसऱ्या माणसाला तुम्हाला त्रास देण्यास परवानगी देणे म्हणजे प्रेम नाही. याचे उत्तर आहे ते म्हणजे चांगल्या भावनांच्या योग्य त्या लहरीवर असणे व त्यामुळे निर्माण होणारा प्रेमाचा आवेग तुमच्या भोवतालची सारी परिस्थिती बदलून टाकेल. जेव्हा कोणी मला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मी असे वागणे माझ्यापर्यंत पोचू नये इतकी माझ्या आत्म्याची उंची वाढवतो. रेने डेस्कॉर्टिस, गणितज्ञ आणि तत्ववेत्ता. नात्यांबद्दलचे गुपित. आयुष्य तुमच्यासमोर सारे काही सादर करत असते, जेणेकरून तुम्हाला जे आवडते त्यातून निवडू शकाल. याच गोष्टीचा एक भाग म्हणजे तुमच्या भोवतालची माणसे, म्हणजे तुम्हाला आवडतील ती माणसे निवडू शकाल व जे आवडत नाही त्यांच्यापासून दूर राहू शकाल. तुम्हाला जी माणसे आवडत नाही त्यांच्यात तुम्हाला आवडणारे गुण टाकणे हे तुमचे काम नाही. कोणतीही भावना व्यक्त न करता तुम्ही नुसते दूर होऊ शकता. तुम्हाला आवडत नसलेल्या गोष्टींपासून दूर होणे म्हणजे सुटकेचा निश्वास टाकणे. तुमचे आयुष्य तुम्हाला निवड स्वातंत्र्य देत असते. तुम्ही त्याच्यासोबत वाद घालू नये व त्यांना दोष देऊ नये. ते चुकीचे आहेत हे सिद्ध करण्याची काही गरज नाही, कारण तुम्ही यापैकी काही करण्याचा प्रयत्न केलात की तुम्ही प्रेम देत नसता खूप काळापर्यंत. तुम्ही प्रेमाने वागता तेव्हा तुमच्या आत्म्याचे पोषण होते. तुम्ही क्रूरतेने वागता तेव्हा तो मेलेला असतो. किंग सोलोमन इस्रायलचा बिब्लिकरण राजा प्रोवर्ब. तुम्ही जेव्हा प्रेमाच्या लहरीवर असता तेव्हा जी माणसे त्याच प्रकारच्या लहरीवर असतात तीच तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. काही वेळा तुम्हाला खूप आनंदी वाटत असते, काही वेळा तुम्ही चिडचिड झालेले असता, काही वेळा दुःखी असता. तुम्ही अनेकविध मूडमध्ये असता. तुमच्यासोबत असणारा माणूस देखील अशाच वेगवेगळ्या मूडमध्ये कधी ना कधी असू शकतो.
तुम्ही त्यांना असे वेगवेगळ्या मूडमध्ये बघितले असेलच. तुम्ही जेव्हा आनंदाच्या लहरीवर असता तेव्हाच तशीच माणसे तुमच्या आयुष्यात येतात. पण अशी चांगली व आनंदी माणसे तुमच्या आयुष्यात तेव्हाच येतील जेव्हा तुम्ही मनापासून आनंदी असता. मात्र दुसऱ्या माणसाच्या आनंदासाठी तुम्ही जबाबदार असता असे मात्र नाही. कारण प्रत्येकजण आपापल्या आयुष्यासाठी जबाबदार असतो. याचाच अर्थ असा की तुम्हाला तुमच्याबद्दलच आनंदी वाटले पाहिजे आणि बाकी सारे काम आकर्षणाचा नियम पार पाडेल. आनंद पूर्णपणे आपल्यावरच अवलंबून असते. ॲरिस्टॉटल, ग्रीक तत्ववेत्ता आणि शास्त्रज्ञ. व्यक्तिक भावनिक प्रशिक्षक. वादविवादाच्या किंवा अवघड नात्यासंबंधातला ताण काढून टाकण्याचा एक मार्ग म्हणजे लोक आपले स्वतःचे वैयक्तिक भावनिक प्रशिक्षक आहेत अशी कल्पना करणं. सर्वसामान्य माणसं आड झाकलेल्या वैयक्तिक भावनिक प्रशिक्षकांच्या एका नवीन समूहासमोर प्रेमाचा भर तुम्हाला आणून उभं करतो. पण ते तुम्हाला प्रेम करण्याची निवड करायला शिकवत असतात. काही माणसे हळूवार वैयक्तिक प्रशिक्षक असतील कारण ते तुम्हाला फारसा आग्रह करणार नाहीत. त्यांच्यावर तुम्ही अगदी सहजपणे प्रेम करू शकाल. काही जण मात्र वागायला काहीसे कठोर असतील. ते तुमचा संयम पाहतील. पण अशीच माणसे कोणत्याही परिस्थितीत प्रेम करायला शिकवतात. हे वैयक्तिक भावनिक प्रशिक्षक तुम्हाला आव्हान देण्यासाठी कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण करतील. पण तुम्हाला हेच लक्षात ठेवावे लागेल की ही परिस्थिती तुमच्या पुढे सादर झाली आहे जेणेकरून तुम्ही अधिक प्रेम व्यक्त करू शकाल व नकारात्मकता आणि दोष बाजूला सारू शकाल. काही प्रशिक्षक त्यांचे किंवा इतरांचे प्रशिक्षण करायला सांगतील, पण तुम्ही त्यांना बळी पडू नका. असे एखाद्याचे परीक्षण करणे नकारात्मक असते आणि त्यातून प्रेम व्यक्त होत नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीमधील चांगल्या गोष्टीवर तुम्ही प्रेम करू शकत नसाल तर त्यातून सरळ बाहेर पडा. तुम्हाला राग आला पाहिजे, तिरस्कार निर्माण झाले पाहिजे, बंड केले पाहिजे यासाठी काही जण तुम्हाला उद्युक्त करतील. त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्यांच्याचकडे लक्ष द्या. काही प्रशिक्षक तुम्हाला शरम वाटेल असे काही करायला भाग पडतील. तुम्ही योग्यतेचे नाही असे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला भीती घालतील. कशालाही बळी पडू नका, कारण कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी म्हणजे प्रेम नाही. तिरस्कारामुळे आयुष्य पांगळे होते, प्रेमामुळे त्यातून सुटका होते. तिरस्कारामुळे आयुष्यात गोंधळ निर्माण होतो, प्रेमाने ते सुरळीत होते. तिरस्कारामुळे आयुष्यात गोंधळ निर्माण होतो, तिरस्कारामुळे आयुष्यात अंधकार होणे आणि प्रेमाने ते प्रकाशमान होते. मार्टिन ल्यूथर आणि किंग ज्युनियर, बॅप्टिस्ट मिनिस्टर आणि नगरी हक्क चळवळ नेते. आयुष्यात येणाऱ्या माणसाकडे तुम्ही तुमचे भावनिक प्रशिक्षक म्हणून बघितले तर नात्यातील कोणत्याही कठीण परिस्थितीला समोर जाणे तुम्हाला सोपे जाईल. कठोर प्रशिक्षकच तुम्हाला कणभर बनवतात, त्याचप्रमाणे ते तुम्हाला संदेशही देत असतात. भावनेच्या नकारात्मक लहरीवर तुम्ही आल्याची जाणीव ते तुम्हाला करून देत असतात. तुम्हाला चांगले वाटले पाहिजे, तुम्ही पुढे गेले पाहिजे याची जाणीवही ते तुम्हाला करून देत असतात. जोपर्यंत तुमच्या मनात नकारात्मकता नाही तोपर्यंत कोणीही तुमच्या आयुष्यात येऊन तुमच्यावर नकारात्मक परिणाम करू शकत नाही. तुम्ही जर चांगल्या भावनेच्या लहरीवर असाल तर कोणी कितीही नकारात्मक असू देत ते तुमच्यावर परिणाम करू शकत नाही. प्रत्येक माणूस केवळ त्याचे काम करत असतो. जसे तुम्ही देखील कोणाचे तरी वैयक्तिक भावनिक प्रशिक्षक असू शकता, तर अगदी तसेच शत्रू कधीच नसतात. केवळ काही भावनिक प्रशिक्षक असतात. काही कठीण असे हे भावनिक प्रशिक्षक तुम्हाला कणभर बनवतात. आकर्षणाचा नियम अवघड प्रकार आहे. आकर्षणाचा नियम अवघड प्रकार आहे. दुसऱ्या माणसाच्या आयुष्यात तुम्ही आनंद देता तेव्हा तसाच आनंद तुमच्या आयुष्यातही येतो. दुसऱ्या माणसांबद्दल तुम्ही जी स्तुती करता किंवा कौतुक करता तेच तुमच्या आयुष्यात होत असते. पण जेव्हा इतरांबद्दल वाईट गोष्टी तुम्ही बोलता त्याच नकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यात येत असतात. आकर्षणाचा नियम तुमच्या भावनांना प्रतिसाद देत असतो. तुम्ही जे काही देता ते तुम्हाला परत मिळते. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या माणसावर कोणते लेबल चिकटवाल तर तसेच लेबल तुम्हालाही लावले जाईल.
ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही दुसऱ्या माणसांमध्ये चांगल्या गोष्टी बघाल व त्यांना सतत सकारात्मक भावना देत जाल, याचा अर्थ असा होतो. जग हे तुमच्यासाठी कॅटलॉगसारखे आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रेमाची शक्ती समजू शकाल, तेव्हा इतर माणसांमधील चांगल्या गोष्टी बघणे व त्याचे कौतुक करणे तुमच्यासाठी नेहमीचे काम होऊन जाईल. पण तुम्ही सारे आयुष्य बदलून टाकण्यासाठी हाच एक चांगला व योग्य मार्ग आहे. याने तुमचा सारा संघर्ष व दुःख नाहीसे होईल. तुम्हाला केवळ इतरांमधील चांगल्या गोष्टींची दखल घ्यावी लागेल व न आवडणाऱ्या गोष्टींपासून दूर राहावे लागेल. म्हणजे तुम्ही त्या माणसांप्रती कोणत्याही नकारात्मक भावना व्यक्त करणार नाही. किती सोपे आहे ना हे? पहिली पायरी चांगल्या विचारांची, दुसरी पायरी चांगल्या शब्दांची आणि तिसरी पायरी चांगल्या कृतींची. या तीनही चढल्यावर मी स्वर्गात प्रवेश केला आहे. अर्धा विरापचे पुस्तक, झोरास्ट्रियन धार्मिक पुस्तक. गॉसिप देखील अवघड असते. वरवर बघता गॉसिप निरुपद्रवी वाटते, पण यामुळे लोकांच्या आयुष्यावर खूप निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. गॉसिपमधून प्रेम व्यक्त होत नाही. गॉसिप म्हणजे निगेटिव्हिटी, आणि मग अगदी तेच तुम्हाला परत मिळते. ज्याच्याबद्दल गॉसिप केले जाते त्याने काही फरक पडत नाही. जे गॉसिप करतात त्यांच्यासाठी मात्र ते त्रासदायक ठरते. तुम्ही जेव्हा कुटुंबातील सदस्यांबरोबर किंवा मैत्रिणीसोबत बोलत असता आणि दुसऱ्या कोणीतरी काय नकारात्मक बोलले याबद्दल तुम्हाला ते सांगत असतात, तेव्हा त्या नकारात्मकता देत असतात. तुम्ही त्याचे ऐकत असता तेव्हा तुम्ही देखील निगेटिव्हिटीलाच देत असता, कारण त्याच तुमच्या भावना असतात. जोपर्यंत तुमच्या मनात निगेटिव्हिटी नाही तोपर्यंत तुम्ही असे नकारात्मक म्हणजेच की निगेटिव्ह ऐकणार नाही. जेवणाच्या वेळी कार्यालयातील सहकाऱ्यासोबत तुम्ही बोलत असता. जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल, तुम्ही गॉसिप करत असता आणि नकारात्मकता देत असता. नकारात्मकता बोलून किंवा ऐकून तुमच्या मनात चांगल्या भावना येऊ शकत नाही. त्यामुळे अगदी मोकळे मनाने सांगायचे झाले तर त्यामुळे इतरांमध्ये आपण नाक खुपसू नये, हे लक्षात ठेवले पाहिजे. नाहीतर आपल्यालाही तेच अनुभवावे लागतील. तुम्हाला एखादी गोष्ट हवी असल्याशिवाय त्याकडे लक्ष देऊ नका. त्यामुळे तुम्ही केवळ स्वतःलाच मदत करत असता असे नाही, तर दुसऱ्यावरही उपकार करत असता, ज्यांना तुम्ही त्यांच्याबद्दल नकारात्मकता गॉसिप करत आहात याचा पत्ताच लागणारच नसतो. तुम्ही गॉसिप करत असाल किंवा गॉसिप ऐकत असाल तर मध्येच थांबा आणि म्हणा, पण मी खूप कृतज्ञ आहे की ज्या माणसाबद्दल गॉसिप केले जात आहे त्यांच्याबद्दलच्या चांगल्या शब्दांनी ते वाक्य पूर्ण करा. एखादा माणूस जेव्हा वाईट विचार बोलत असतो किंवा तसे वागत असतो त्याच्या वाटेला वेदनाच येतात. एखादा माणूस चांगले विचार करत असेल किंवा चांगले वागत असेल तर त्याच्या आयुष्यात आनंद हा सावलीसारखा त्याच्याबरोबर राहतो. गौतम बुद्ध, बौद्ध धर्माचे संस्थापक. तुमची प्रतिक्रियाच निवड करते. आयुष्यच तुमच्यासमोर प्रत्येक घटना व माणूस सादर करते. म्हणजेच तुम्हाला जे आवडते ते त्यातून निवडू शकाल. जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीला प्रतिक्रिया देता तेव्हा तुमच्या भावनांसह ही प्रतिक्रिया असते. तुम्ही असे करता तेव्हा तुम्ही तेच पसंत करता. तुमची प्रतिक्रिया चांगली किंवा वाईट तुम्हाला चिकटून राहते. परिणामी तुम्हाला तेच हवे असे तुम्ही सांगत असता. त्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये तुम्ही कशा प्रकारे व्यक्त होता हे बघणे खूप महत्त्वाचे असते. कारण तुम्ही चांगले किंवा वाईट पद्धतीने व्यक्त होता तेव्हा तुम्हालाच ते देत असता आणि मग तुम्हाला तशाच प्रकारची परिस्थिती अधिक प्रमाणात अनुभवास येत असते. एखाद्याच्या बोलण्याने किंवा कृती करण्याने तुम्हाला खिन्न वाटते, राग येतो, तेव्हा या निगेटिव्ह भावना घालवण्यासाठी तुमच्या परीने पूर्ण प्रयत्न करा. निगेटिव्ह भावनांबद्दल जागरूक राहिले तरी देखील त्याचा तुमच्यावर परिणाम होत नाही. या निगेटिव्ह भावनांनी तुमच्यावर कब्जा केला आहे अशा पद्धतीने तुम्ही वागलात तर त्याच्यापासून दूर जाणेच योग्य आणि काही क्षण तुम्हाला जे आवडते त्याबद्दल विचार करण्यात घालवणे योग्य. जोपर्यंत तुम्हाला चांगले वाटत नाही तोपर्यंत एकामागोमाग एक असे चांगले विचार करतच राहा. तुम्हाला जे आवडते त्यापैकी काहीही तुम्ही यासाठी वापरू शकता.
आवडते संगीत ऐकू शकता, आवडणाऱ्या गोष्टी ऐकू शकता, तुमचे आवडते काम करू शकता. ज्या माणसाने तुम्हाला दुखवले आहे त्याच्या आवडणाऱ्या गोष्टी देखील तुम्ही विचारात आणू शकता. हे आव्हानात्मक असू शकते, पण तुम्ही असे करू शकलात तर तुम्हालाच लगेचच बरे वाटेल. तुमच्या भावनांवर ताबा मिळवण्यासाठी हा देखील एक चांगला मार्ग आहे. जो माणूस स्वतःवर ताबा मिळवतो तो दुःख बाजूला सारू शकतो, कारण तो सुखाचा शोध लावू शकतो. माझ्या भावनांवर मला दया दाखवायची नाही, मला त्याचा उपयोग करायचा आहे, त्यांना अनुभवायचे आहे आणि त्यांच्यावर हक्क गाजवायचा आहे. ऑस्कर वाईल्ड, लेखक आणि कवी. तुमच्या आयुष्यातील कोणतीही नकारात्मक गोष्ट तुम्ही बदलू शकता, पण वाईट भावना मनात असतील तर तुम्ही ही गोष्ट बदलू शकत नाही. तुम्हाला अशा परिस्थितीला वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया द्यावी लागेल, कारण तुम्ही जर नकारात्मक पद्धतीने प्रतिक्रिया देत राहिलात तर तुमच्या वाईट भावना वाढत जातील आणि नकारात्मकता वाढत जाईल. तुम्ही जेव्हा चांगल्या भावना व्यक्त कराल तेव्हा सकारात्मकता वाढीस लागेल आणि द्विगुणित होईल. एखादी परिस्थिती किती चांगली होऊ शकते याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही असे होऊ शकते. प्रेमाचा आवेग नेहमीच चांगला मार्ग शोधून काढतो. प्रेम म्हणजे ढाल असते. दुसऱ्या माणसांना नकारात्मकतेतून शक्ती घेण्यासाठी व त्या नकारात्मकतेचा परिणाम आपल्यावर होऊ न देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या भोवती असलेले चुंबकीय क्षेत्र लक्षात ठेवा. प्रेम, आनंद, मजा, कृतज्ञता, उत्साह, वेळ आणि प्रत्येक चांगल्या भावनेचे क्षेत्र असते. तसेच राग, निरुत्साह, वैफल्य, तिरस्कार, बंडखोरीची इच्छा, भीती यासारख्या नकारात्मक भावनांस देखील क्षेत्र असते. रागाचे चुंबकीय क्षेत्र ज्या माणसाच्या भोवती आहे त्याला कधीच चांगले वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही त्यांच्या सहवासात आलात की ते त्यांचा राग तुमच्याकडे देणार. तुम्हाला दुखवायचा त्यांचा हेतू नसतो, पण जगाकडे बघताना ती कोणतीच गोष्ट चांगल्या नजरेने बघू शकत नाही. ते जे काही बघतात त्याने त्यांना राग येतो. ते केवळ याच भावनेने बघत असल्याने त्यांना पटकन राग येतो व तो राग समोरच्या माणसावर काढतात. प्रेमाचा माणूस असला तरीही ही परिस्थिती ओळखीची वाटते आहे का? तुम्हाला जर खूप छान वाटत असेल तर त्यातून निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रांमुळे एक असे आवरण तयार होते ज्याने कोणतेही नकारात्मक विचार मनात झिरपू शकत नाही. त्यामुळे तुमच्याबद्दल कोणीही नकारात्मक विचार करत असेल तर त्याचा तुम्हाला अजिबात स्पर्श होणार नाही आणि ते नकारात्मक विचार तुमच्या भावनेच्या आवरणावरून तसेच परतवले जाऊन तुमच्यावर अजिबात त्याचा परिणाम होणार नाही. दुसऱ्या बाजूला जर एखादा माणूस तुमच्या दिशेने निगेटिव्ह भावना व्यक्त करत असेल आणि तो काय म्हणतो तेच तुम्ही अनुभवत असाल तर तुमच्या भावना तुम्ही दूर सारल्या पाहिजे, कारण ह्याच भावनांमधून नकारात्मकता प्रतीत होते. असे झालं तर एकच गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे त्यापासून नम्रपणे बाजूला होणे, जेणेकरून तुम्ही तुमच्या सकारात्मक भावना परत मिळवू शकाल. दोन नकारात्मक क्षेत्रे एकत्र आली की त्यातून अधिक वेगाने नकारात्मकता निर्माण होते आणि त्यातून कधीही काहीही चांगले निर्माण होत नाही. तुमच्या आयुष्यात आलेल्या अनुभवावरूनच तुम्हाला हे कळेल. दोन नकारात्मक गोष्टी कधीही चांगल्या नसतात. मातकट पाणी स्थिर झाले, नितळ झाले. लिओ त्सू, ताओइझमचे संस्थापक. तुम्हाला दुःखी हरल्यासारखे, नैराश्य आल्यासारखे वाटत असेल किंवा दुसरी कोणतीही निगेटिव्ह भावना जाणवत असेल तर तुम्ही त्याच निगेटिव्ह क्षेत्राकडून जगाकडे बघत असता आणि मग जग दुःखी दिसते, हरल्यासारखे दिसते. तुम्ही काहीच चांगले बघू शकत नाही. यामुळे केवळ आणखी नकारात्मकता तुमच्याकडे येते असे नाही, तर तुम्हाला कोणत्याच समस्येवर मार्ग मिळत नाही. तुमच्या भावनांचा मार्ग बदलणे सोपे आहे. परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणे कठीण आहे. बाह्यकृतीने जगातील परिस्थिती प्रत्येक वेळी बदलतेच असे नाही. तुमच्या भावना बदला, बाहेरच्या गोष्टी देखील बदलतील. शक्ती ही नेहमी आतून असते, पण जोपर्यंत आपण ती देत नाही तोपर्यंत ती आपल्याला मिळत नाही. चार्ल्स हानेल, नवविचारवादी लेखक. आनंदाच्या चुंबकीय क्षेत्राने जेव्हा एखादी व्यक्ती घेरलेली असते त्याचंच आनंदाचा स्पर्श तुम्हालाही होत असल्याचे तुम्हाला जाणवते. प्रसिद्ध माणसे आणि ज्यांचे व्यक्तिमत्व चुंबकीय असते त्या माणसांना बहुतांश वेळा चांगलेच वाटत असते. जेवढे तुम्हाला चांगले वाटत असते तेवढे जास्त चुंबकीय क्षेत्र तुम्हाला मिळते आणि ते जेवढे वाढत जाते तेवढेच ते तुमच्या आवडत्या माणसांना
व घटनांना तुमच्या जवळ घेऊन येते याची कल्पना करा. प्रेमामुळे साऱ्या गोष्टी एकमेकांशी जोडल्या जातात. जगातील सर्व माणसे जेव्हा एकमेकांवर प्रेम करू लागतील तेव्हा कोणीही ताकदवान माणूस कमजोर माणसावर वर्चस्व गाजवू शकणार नाही. बहुसंख्याक अल्पसंख्याकांना दाबून टाकणार नाहीत. श्रीमंत माणसे गरिबाचा छळ करणार नाहीत. महान माणसे सामान्य माणसाला कमी लेखणार नाहीत. धूर्त माणसे सामान्य माणसाला फसवणार नाही. जिंकलेली माणसे सामान्य माणसाला कमी लेखणार नाहीत. मोजी चिनी तत्ववेत्या. तुमच्या चांगल्या भावनांद्वारे इतरांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्हाला दररोज भरपूर संधी उपलब्ध होत असतात. तुम्ही जेव्हा आनंदी असता तेव्हा जी कोणती व्यक्ती तुमच्या संपर्कात येईल तिला तुम्ही चांगल्याच भावना देणार ही बाब निश्चित असते. तुम्ही कोणालाही जेव्हा प्रेम देता तेव्हा ते परत तुमच्याकडे येते आणि तुम्हाला कळतही नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात ते येते. तुम्ही एखाद्याप्रती जेव्हा प्रेम व्यक्त करता तेव्हा त्या प्रेमामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडून आला की ती व्यक्ती ते प्रेम दुसऱ्या व्यक्तीला देते आणि मग किती माणसे या सकारात्मकतेच्या परिणामाखाली आली किंवा किती दूरवर ही सकारात्मकता पसरली याचा काही संबंध नसतो. ते सारे काही तुमच्याकडे परत येते. ज्या माणसाला तुम्ही प्रेम दिले आहे केवळ त्यांच्याकडूनच ते परत येते असे नाही, तर ज्या कोणावर त्याचा परिणाम झाला आहे त्या सर्वांकडून ते परत येते. हे प्रेम सकारात्मक परिस्थिती, चांगले माणसे आणि सकारात्मक घटना यांच्या स्वरूपात येते. या उलट जर तुम्ही एखाद्या माणसाशी निगेटिव्ह पद्धतीने वागलात व त्याचा त्या माणसावर खूप परिणाम झाला तर ती निगेटिव्हिटी तितक्याच तीव्र स्वरूपात तुमच्याकडे परत येते. याचा परिणाम तुमच्या परिस्थितीवर, घडणाऱ्या घटनांवर, आरोग्य, नाते या साऱ्यांवर दिसून येतो. तुम्ही जे दुसऱ्यांना देता तेच तुम्हाला परत मिळते. कोणत्याही बाह्य घटनेमुळे जर तुम्ही ताणाखाली असाल तर ती वेदना त्या गोष्टीमुळे नसते, तर तुमच्या त्या गोष्टीच्या अंदाजावर अवलंबून असते. हे बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये असते. मार्क्स ऑरेलियस, रोमन सम्राट. तुम्ही जेव्हा आनंदी, उल्हसित, प्रसन्न असता त्याच भावना तुम्ही इतरांप्रती व्यक्त करता. एखाद्या दुकानात जेव्हा काही क्षणासाठी जरी तुम्ही दुकानदाराला भेटलात, बसमध्ये कोणाला भेटलात, लिफ्टमध्ये भेटलात, तरी देखील एवढ्या कमी वेळात तुम्ही तुम्ही हे जे पॉझिटिव्हिटी देत असता ही पॉझिटिव्हिटी त्यांच्या आयुष्यात बदल घडवत असते. याचा परिणाम अतुलनीय असतो. प्रेमाची छोटीशी कृती असा प्रकार अस्तित्वात नसतो हे लक्षात ठेवा. अशी प्रत्येक कृती एका चांगल्या अंताचा तरंग घेऊन येते. स्कॉट ॲडम्स, व्यंगचित्रकार. प्रेम हा प्रत्येक नात्यातील मार्ग आणि उत्तर असते. नकारात्मकता असेल तर तुम्ही नाते कधीही सुधारू शकणार नाही. तुमच्या नात्यासाठी निर्मिती प्रक्रिया वापरा आणि प्रेम मिळवण्यासाठी प्रेम द्या. शक्तीच्या किल्ल्या तुमच्या नात्यासाठी वापरा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्या. आवडणाऱ्या गोष्टींची यादी करा. आवडणाऱ्या गोष्टींबद्दल बोला. ज्या गोष्टी आवडत नाहीत त्यापासून दूर राहा. तुमचे नाते एक परिपूर्ण नाते आहे अशी कल्पना करा. सगळ्यात उच्च असे हे नाते आहे असे समजा व कायम ते तुमच्या मनात राहू द्या. नात्यांबद्दल चांगल्या भावना मनात ठेवणे तुम्हाला कठीण जात असेल तर तुमच्या आजूबाजूला जे काही आहे त्याबद्दल प्रेम व्यक्त करा. नात्यांमधील वाईट गोष्टींबद्दल बोलणे थांबवा. प्रेम तुमच्यासाठी काहीही करू शकते. तुम्हाला काय करायचे आहे तर केवळ चांगल्या भावनांद्वारे प्रेम व्यक्त करायचे आहे. मग तुमच्या नात्यातील कोणतीही नकारात्मकता निघून जाईल. नात्यांमधील नकारात्मक परिस्थिती जेव्हा उद्भवेल तेव्हा केवळ प्रेमच त्यावरचा तोडगा असू शकतो. समस्या कशी सोडवली जाईल हे तुम्हाला माहीत नसते. ते तुम्हाला कधीही कळणार देखील नाही. पण तुम्ही सतत चांगल्या भावना जपत राहिलात आणि प्रेम देत राहिलात तर ते घडून येईल. लाहो त्सू, बुद्ध, जिजस, मोहम्मद आणि प्रत्येक महान व्यक्तीने हाच संदेश दिला आहे, प्रेम करा. सॉरी बॅकग्राऊंड व्हॉईसबद्दल, फोन आला होता म्हणून तो व्हॉईस आला होता. रिअली सॉरी अबाउट दॅट. कंटिन्यू करते आहे. शक्तीचे मुद्दे.
कोणीही एक व्यक्ती तुमच्या संपर्कात येते तेव्हा तिला तुम्ही एकतर प्रेम देत असता किंवा नसता आणि तुम्ही जे देता तेच तुम्हाला मिळते. प्रेमळ वागणूक, प्रोत्साहन, मदत, कृतज्ञता किंवा कोणतीही चांगली भावना यांद्वारे इतरांना प्रेम द्या. ते द्विगुणित होऊन तुमच्याकडे येईल. नात्यांमध्ये तुम्हाला आवडत नसलेल्या गोष्टींपेक्षा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींवर जास्त भर द्या. दुसऱ्या माणसांसोबत काही अतुलनीय असे घडल्याच्या थाटात ते तुमच्याकडे येईल. दुसऱ्या माणसाला बदलण्याचा प्रयत्न करणे, दुसऱ्यांसाठी काय चांगले आहे हे आपल्याला माहीत आहे असे वाटणे, आपण बरोबर व समोरचा माणूस चूक असे वाटते म्हणजे प्रेम देणे नव्हे. टीका करणे, दोष देणे, तक्रार करणे, तगादा लावणे, चुका काढत राहणे म्हणजे प्रेम नाही. आनंद मिळवण्याकरिता आनंद राहिले पाहिजे. प्रेमाचा आवेग तुमच्यासमोर अनेक वैयक्तिक भावना प्रशिक्षक आणून ठेवतो. हे सारेजण तुम्हाला प्रेम करणेच शिकवत असतात. इतर माणसांमध्ये तुम्हाला काय आवडते ते पाहून तुम्हाला जे आवडते त्याच्याशी तुम्ही चिकटून राहू शकता. त्यांच्यातील क्षमतांना मनापासून म्हणणे देखील तितकेच महत्त्वाचे. नकारात्मकतेबद्दल बोलून किंवा ऐकून तुम्ही चांगल्या भावना मनात ठेवू शकत नाही. काय आवडते व काय आवडत नाही हे ठरवण्यासाठी आयुष्य तुमच्यासमोर माणसे व परिस्थिती सादर करत असते. तुम्ही जेव्हा त्यांना प्रतिक्रिया देता, तुम्ही तुमच्या भावनांसह ती देत असता. जे तुम्ही व्यक्त करता तेच तुम्ही निवडत असता. वाईट भावना तुम्ही नकारात्मक परिस्थितीत बदल करू शकत नाही. नकारात्मक पद्धतीनेच तुम्ही प्रतिक्रिया देत राहिलात तर तुमच्या वाईट भावना वाढतील आणि तेच मग तुम्ही निवडत असता. तुम्हाला खूप छान वाटत असेल तर तुमच्या चुंबकीय क्षेत्राचा आवेग अशी ढाल तयार करतो की नकारात्मकता तुमच्या जवळ पोहोचू शकत नाही. भोवतालची परिस्थिती बदलण्यापेक्षा तुमच्या भावना बदलणे सोपे असते. तुमच्या भावना बदला, आजूबाजूची परिस्थिती आणखी बदलेल. जितके जास्त तुम्ही प्रेम द्याल व तुम्ही चांगले वाटेल, चुंबकीय क्षेत्र विस्तारत जाईल आणि ते जेवढे विस्तारेल तेवढी तुम्हाला आवडते ती प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे खेचली जाईल. बाकीचा पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला हे पूर्ण पार्ट जर तुम्ही ऐकले नसतील तर प्लीज तुम्ही पूर्ण पार्ट बघा. कारण की मी स्टेप बाय स्टेप एक टॉपिक घेतलेला आहे आणि ते टॉपिक म्हणजे तुम्ही आधीचे टॉपिक जर ऐकले नाही तर तुम्हाला हे सगळे टॉपिक कळणार नाहीत. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. ओके. आणि तुम्ही प्लेलिस्ट चेक करू शकता माझ्या चॅनलची. मी पूर्ण प्लेलिस्टमध्ये ॲड केलेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला हा व्हॉईस व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. तुम्हाला व्हॉईस व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.